हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत स्विच केस स्टेटमेंट इन जावा. बेसिकली स्विच केस स्टेटमेंट असतात काय, तर जर का आपल्याकडे मल्टिपल चॉईसेस असतील आणि त्यामधील आपल्याला फक्त एकच ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल, तर त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाईम एव्हरी टाईम आपण स्विच केस यूज करतो. तर आपण याचा पहिले सिंटॅक्स समजून घेऊ, त्यानंतर जास्त क्लिअरिटी येईल. स्विच यामध्ये व्हॅल्यू हे वन करून इथे आपण कोड लिहितो. बेसिकली कोड ब्रेक यालाच कॉपी पेस्ट करतो. लास्ट वाली असते आपली डिफॉल्ट. जर का ह्या दोन्ही केस जर का एक्झिक्यूट नाही झाल्या तर डिफॉल्ट वाली ऑटोमॅटिकली होऊन जाते. डिफॉल्ट कोड. तर जेव्हा जेव्हा आपल्याला कॉन्स्टंट, मोस्ट ऑफ द टाइम आपण कॉन्स्टंट व्हॅल्यूसाठी स्विच केस यूज करतो. फॉर एक्झाम्पल इनम्स, ह्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम आपण प्रिफर करतो. आणि जर का आपण इफ एल्स आणि स्विच केसमध्ये कम्पेअर केले, तर इफ एल्स वन बाय वन एका लाईननं कोड एक्झिक्यूट होते, मीन्स प्रत्येक कंडिशन चेक केल्या जाते. पण स्विच केस काय करते, व्हॅल्यू कम्पेअर करते आणि डायरेक्ट तीच केस एक्झिक्यूट करते. तर स्विच केस थोडा फास्ट आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपण हाच यूज करतो. तर याचा एक आपण प्रोग्राम बघू. प्रोग्राम हे मेन मेथड पब्लिक त्याची फाईल नेम string args डी. आपण एक बिग एक्झाम्पल घेऊ. केस वन आउट ऑफ इंटरव्हल म्हणजे ब्रेक. का पहिल्या केसला मॅच झालं तर ती व्हॅल्यू प्रिंट करून तो ब्रेक झाला पाहिजे. त्यासाठी आपण जर मीन्स इच केसमध्ये आपण ब्रेक यूज करतो, नाहीतर तो सगळ्याच केस एक्झिक्यूट करेल. केस नंबर 3 मी एक डिफॉल्ट लिहितो. holiday. तर आपण सेव्ह करू. प्रोग्राम जावा जावा सी प्रोग्राम जावा प्रोग्राम ट्यूजडे. जर का आपण इथं इथे डिफॉल्टला घेण्यासाठी एक नो व्हॅल्यू जी की यामध्ये नाही, तर तो डिफॉल्टवाली केस एक्झिक्यूट करेल. ओके, प्रोग्राम इट इज हॉलिडे. तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओ
थ्रू स्विच केस अंडरस्टँड व्हायला मदत झाली असेल. थँक्यू.